चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, असं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय आणि आता इथे आपण चिकन स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आज आपण मस्त अशी चमचमीत सुक्या चिकनची भाजी बघणार आहोत. कुकरमध्ये कशी बनवायची, थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल आणि एकदम अट्रॅक्टिव्ह भाजी दिसत आहे. तर अशी भाजी बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चिकन स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. इथे मी 5-6 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरवी मिरचीला पण मधून कट करून त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. तिखट खात असाल तर हिरवी मिरची टाकायची किंवा नाही टाकली तरी पण चालते, ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर बघा, एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो पण असा बारीक कट करून घ्यायचा. अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मला स्वयंपाकाला उशीर झाला होता, त्याच्यामुळे मी एकदम झटपट अशी कुकरमध्येच बनवली. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लगेच गॅस पेटवून घ्यायचा. गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचा. कुकर आपला गरम झाला की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं. तेल आपलं गरम झाले की ते खडे मसाले घेतलेले आहेत. लवंग घेतले 2 मिरे, दालचिनीचे तुकडे, त्याच्यानंतर एक तेजपान घेतलेला आहे. खडे मसाले टाकून घ्यायचे तेलामध्ये. नंतर लगेच बारीक कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि कांदा आपला मस्त गोल्डन होईपर्यंत आणि एकदम कांदा आपला असा मऊ पडेपर्यंत कांदा आता आपण फ्राय करून घेणार आहोत. कांदा फ्राय करायला थोडासा वेळ लागतो, पण मस्त असा कांदा फ्राय करून घ्यायचा कमी गॅसवरती. मीडियम गॅसवरती छान असा कांदा फ्राय करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या भाजी टेस्ट अजूनच वाढते. तर बघा, असं एकदम स्लोमध्ये आपला कांदा फ्राय होतोय. तोपर्यंत इकडे बाकीचे मसाले काढून घेऊया आपण. तर मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट घेतलेला आहे. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि MD मसाले यांचा चिकन मसाला घेतलेला आहे. मसाले पण ऑप्शनल आहेत, तुम्ही इथे घरगुती मसाला टाकला तरी पण चालतो. सध्या माझ्याकडे हे मसाले आहेत त्यामुळे मी हे टाकत आहे. तर बघा, मस्त असा कमी गॅसवरती आपला कांदा पण छान फ्राय होत आहे. असाच मस्त कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांदा आपला एकदम मस्त असा सॉफ्ट होईपर्यंत कांद्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. इथे अशी भाजी बनवताना ना फक्त कांदा फ्राय व्हायलाच टाईम लागतो बरं का, नाही तर भाजी आपली एकदम झटपटच होते. आणि कांदा चांगला फ्राय होणं पण गरजेचं आहे, जेणेकरून खाताना तो आपल्याला असा करकर लागणार नाही. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं मसाल्यांसाठी. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपला टोमॅटो पण थोडासा मऊ पडेपर्यंत किंवा सॉफ्ट होईपर्यंत, टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला आता त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजवरती आपण त्यामध्ये जे मसाले काढले होते ते ॲड करून घ्यायचे. थोडीशी हळद टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. पुन्हा सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाल्याला एक अर्धा मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं. गॅस पण थोडासा स्लोच ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही, नाहीतर मग आपले मसाले करपतील. नंतर त्यामध्ये चिकन स्वच्छ धुवून टाकून घ्यायचं. चिकन इथे मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. चिकन टाकलं की मिक्स करून घ्यायचं सर्व. भरपूर अशी बारीक कट करून कोथिंबीर टाकून घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं सर्व.
मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं. बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे सर्व. छान कलर येत आहे भाजीला आपल्या. आता एक 5 मिनिटासाठी असंच त्याला परतायचं आणि नंतर त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आपलं चिकन शिजण्यासाठी. खूप जास्त पाणी ॲड नाही करायचं, ते आपण सुक्की भाजी बनवत आहोत. खूप जास्त पाणी ॲड केलं तर मग आपली भाजी पातळ होऊन जाईल. याच्यामध्ये आपण फक्त कांदा टोमॅटोचा वापर केलेला आहे. आणि आता पाणी ॲड केल्यानंतर आता कुकरला झाकण लावून इथे मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. 3 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट शिजलं जातं आपलं चिकन. तुमच्या कुकरच्या जर उशिरा शिट्ट्या होत असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही शिट्ट्यांचं प्रमाण बघायचं आहे. माझ्या कुकरच्या इथे पटपट शिट्ट्या होतात, त्यामुळे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपली भाजी झाल्यानंतर कुकर थोडासा पूर्ण थंड झाला की मगच कुकरचं झाकण उघडायचं आहे. तर बघा आता आपण बघूया भाजी कशी झालेली आहे. तर बघा मस्त अशी झटपट आपली चिकनची भाजी रेडी झालेली आहे. वरतून त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर कट करून टाकायची. आणि रेडी झाली आपली चिकनची झटपट होणारी कुकरमधली भाजी. भाजीला किती सुरेख रंग आलेला आहे बघा मंडळी. आणि खायला तर खूपच छान झाली होती, टेस्टी झाली होती. एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे. भाजीचा रंग पाहताच असं वाटत आहे की भाजी आपण लगेचच खावा. तर रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच झटपट आणि घरगुती रेसिपींसाठी प्रतीक्षाच कांबळे होम किचन या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.